काँग्रेसच्या शिष्टमंडळानं विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची घेतली भेट. विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्यासाठी भेट. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी घेतली भेट. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानं अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. भाविकांची मंडळाकडनं गैरसोय झाल्याचं पत्रामध्ये उल्लेख. मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पत्राद्वारे मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकर्त्यांची आमने सामने बॅनरबाजी. बॅनरवर मराठा समाजासाठी केलेल्या कामांची माहिती. देशामध्ये पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू. देशभरामध्ये 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती. एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं बंजारा समाज आक्रमक. बीडच्या वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा. बंजारा समाजाकडनं प्रशासनाला निवेदन. पाठपुरावा न केल्यास घेराव घालण्याचा दिला इशारा. नाशकात कांदा खरेदीदार फेडरेशनचे संचालक आक्रमक. नाशिकातल्या एनसीसीएफ कार्यालयासमोर आंदोलन. कांदा खरेदीचे पैसे मिळत नसल्यानं आक्रमक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मीरा भाईंदरमध्ये पाहणी दौरा. खड्ड्यांवरनं मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक. MMRDA अधिकारी आणि पालिका आयुक्तांना धरलं धारेवर. 1 आठवड्यात खड्डे बुजवण्याचे दिले आदेश. बुलढाणा जिल्ह्याभरामध्ये तापाची साथ. व्हायरल तापानं लहान मुलं त्रस्त. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. लहान मुलांची काळजी घ्या, आरोग्य तज्ज्ञांचं आवाहन. अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. चाकूचा धाक दाखवत 16 वर्षीय मुलीवर अत्याचार. 24 वर्षीय आरोपीकडनं अत्याचार. आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.